उपस्थित सर्वच बाळासाहेबांवर जीवोपाड प्रेम करणारे सर्व शिवसैनिक आणि उपस्थित माझे बंधू आणि भगिनी, शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी पहिल्यांदाच मी येत आहे. आवाज कुणाचा हे मी खरं तर लहानपणापासून ऐकत आले आहे, पण आज आपल्याच कुटुंबात आल्यासारखं वाटतं. खोकेजी हे सगळे ह्याच्यापैकी 70% जे लोक आहेत, नेतेच म्हणू शकतात, कार्यकर्ते, हे सगळे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात. प्रभागात असेल, वॉर्डात असेल, आणि हे आतुरतेने वाट पाहत होते. मी खूप जणांना बोलली की चला कामाला लागा, ते म्हणाले नाही, आम्हाला वरपासून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय. आतुरतेने ते वाट बघत होते माझ्यासोबत काम करण्याची, कारण का इतर वेळेस सगळे करतात, मग आमचे पण त्यांच्या सोबत आणि तुमचे पण आमच्या सोबत. आणि मला खरंच हे भाग्य आहे की आज आपण तिघही एकत्रित आलो आणि महाविकास आघाडीमधून लढतोय. हे अहोभाग्य आपण समजायला पाहिजे, कारण का आपला एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. आत्ताच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या सभेमधून इथे येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे जुने संबंध आहेत. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण माझ्या आईचा जन्म हा दादरचा आहे, रानडे रोड. साहेब मंत्री झाल्यावर पण माझी आई आम्हाला घेऊन शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंची सभा घ्यायला जायची. आम्ही शिवाजी पार्कवर बसायचो शाळेत असताना आणि बाळासाहेबांची सभा बघायचो. ते तसं नेतृत्व महाराष्ट्राला लागलं, ते तसं नेतृत्व महाराष्ट्राने बघितलं. खंबीर, खणखर शरद पवार साहेब, खंबीर कणखर नेतृत्व. शिंदे साहेब मास लीडर ज्याला आपण म्हणतो, तळागाळातल्या लोकांमधून निवडून येणारे, संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे. आणि आज ह्या लोकांच्या विरोधात, ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते, कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार, ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उठतं. 83 वर्षाचे हे सगळे दोघंही वन फिरतायत पक्षासाठी, संविधान वाचवण्यासाठी, आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये, ह्यांच्यावर अटॅक करतात. अरे उमेदवार मी आहे, भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना मध्ये आणू नका. आणि असे संस्कार जर ह्यांच्यावर होत असतील तर काय मग महाराष्ट्राची परंपरा जपतायत ही लोक. तर मी म्हणत होती की उमेदवार मी आहे, माझ्याबद्दल बोला, पण त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिला नाहीये. कामाबद्दल बोलू शकत नाही, कारण का मागच्या 10 वर्षात एवढं थाटात माटात तुम्हीच होता, तुम्हाला माहितीये. त्यांच्यासोबत ज्या थाटात माटात आपल्याला खोटी आश्वासनं दिलेली की 15 लाख जमा होतील, महागाई कमी होईल, पाणी मिळेल, विमान सेवा चालू होईल, काही झालं नाही. तरीही 5 वर्ष विश्वासघात झाला, तरीही पुढचे 5 वर्ष काहीतरी करतील म्हणून आशाभूतेने तुम्ही पुन्हा एकदा त्यांना मतदान दिलं, पुन्हा एकदा त्यांना साथ दिला. पण विश्वासघात तुमचा झाला, विश्वासघात जनतेचा झाला सोलापूरचा. आणि तिसऱ्यांदा परत ते आपल्या समोर जर येत असतील तर जी काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती त्याची भरपाई तुम्ही शिवसेना म्हणून माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून, आता म्हणून म्हणते बरं झालं आपण एकमेकांच्या सोबत आलो. ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जो मोठा धोका झाला, आम्ही सगळे एकत्रित होतो, महाविकास आघाडी आम्ही एकत्रित आलो, खूप चर्चा झाली त्यावर, आदरणीय सोनिया गांधींशी, आदरणीय शरद पवार साहेबांशी, उद्धव साहेबांशी. महाविकास आघाडी आपण एकत्र का आणली महाराष्ट्रात? कारण का आपला भाजप नको होता महाराष्ट्रामध्ये, आपल्याला भाजप नको होता म्हणून आपण महाविकास आघाडी आणली, आपण सत्तेत आलो. पण त्या उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा या भाजपच्या लोकांनी करून घेतला.
त्यांना फसवलं आणि एका रात्रीत डावपेच करून तुमचे किती आमदार, 50 खोकेवाले, 40 आमदार एका रात्रीत. उद्धव साहेबांचा विश्वास होता आमदारांवर आणि अशी लोक ज्यांच्यावर संस्कार नाहीयेत ते तिथे गेले. आणि जे सुसंस्कृत लोक आहेत, ज्यांना महाराष्ट्राच्या परंपरेवर विश्वास आहे, जे आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतात, आपल्या नेत्याचा मान सन्मान करतात, ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांचा मान सन्मान करतात, असे सगळे पक्ष एकत्रित आले आणि आज आपण या भाजपच्या विरोधात लढत आहोत. माझ्या वडिलांचं संघर्षाचं सारखं नाव काढतात. पूर्ण सोलापूरला माहिती आहे साहेबांचा संघर्ष काय. तुम्ही बाहेरचे येऊन आम्हाला त्याची पावती देण्याची गरज नाहीये. संघर्षाबद्दल बोलता, मला तिसऱ्या वेळेस माझ्या लोकांनी फक्त कामामुळे निवडून आणलं. तो माझा संघर्ष होता आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उचलता म्हणजे तुम्ही माझ्या सोलापूरच्या लोकांचा अपमान करताय. तुम्ही कोण लागून गेला तिथून इथे येऊन माझ्या लोकांचा अपमान करणारा. आणि म्हणून मी म्हणते मुद्द्याची निवडणूक झाली पाहिजे. किती काम केलं त्याच्यावर बोला, वैयक्तिकरित्या माझ्या वडिलांना मध्ये आणू नका. नाहीतर जसं तुम्ही म्हणालात आम्ही पेटून उठणारच. आणि गरज आहे म्हणून मी म्हणाली जे आम्ही करू शकत नाही ते तुम्ही करता. आणि आपण विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही होत. आपण सुसंस्कृत आहोत, आपण परंपरा जपतो. आपण एक खोटं सांगणाऱ्या लोकांचा विरोध करतोय कारण का त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारताच्या जनतेची फसवणूक केली आहे. एवढी मोठी फसवणूक केली आहे. गावोगावी जर गेलं तर तिथे शेतकऱ्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत भाजपच्या विरोधात, पण आपल्याला आपली वाट बघताय. आणि असं जर परत होत असेल तर आपण हे आक्रमकरित्या आता आपण थांबवायला पाहिजे. आणि कळकळीची विनंती करते, सोशल मीडिया पण वर दादा तुम्ही आक्रमक व्हा, कारण का त्यांचं ट्रोल त्यांचे बिनकामाचे बसलेच असतात. आपण पण आक्रमक, कारण का आपली जमेची बाजू आहे हे लक्षात घ्या. आपण कामं केलेत. दादा तुम्हीच आता म्हणालात भाजपला तुम्ही साथ दिला, त्यांची सत्ता 25 वर्ष होती सोलापुरात खासदार आणि आमचं 15 वर्ष. तुलनेत त्यांनी काय काम केलं? का एक उजनीची पाईपलाईन आणली? का एअरपोर्ट आणलं? का विद्यापीठ आणली? का रस्ते आणले? काय आणलं? आज रेशन दुकानामध्ये माल मिळत नाहीये शहरात राहणाऱ्या माझ्या भगिनीला. काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळत होतं. सणासुदी दिवाळी दसऱ्याची साखर मिळत होती. आता त्या ठिकाणी काहीच मिळत नाही. संजय गांधी निराधारचे पण पगारी मिळत नाही. खूप त्रस्त आहेत माझ्या महिला भगिनी पण त्या ठिकाणी. आणि म्हणून दादा तुम्ही म्हणालात की मी निवडून आली, पण कृपया असं म्हणू नका, कारण का नाही तर मतदान करणार नाही, घरी बसतील. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. जाऊ सून नणंद सासू सासरे सगळे बाहेर निघून ह्यावेळेस नात्यातले गोत्यातले सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे भाजपच्या विरोधात. हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणा एकासाठी स्वार्थासाठी नाही करत आहात. भाजपच्या विरोधात आता लाट निर्माण झाली पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, संविधान वाचवण्याची लढाई आहे. शेतकऱ्यांसाठी आपण ही लढाई लढत आहोत, महिलांसाठी लढाई लढत आहोत, आरक्षणासाठी ही लढाई लढत आहोत. हे आपण विसरायचं नाही. आणि म्हणून जसं आपण आधीपासून करत होतो तसं खांद्याला खांदा लावून, खरं तर महाविकास आघाडीमुळे आमचं पण काम सोपं केलं, कारण का जे पडद्या मागून काम करत होते आज समोर येऊन काम करू शकतात. ओपनली दिल खुलासपणे आपण काम करूया आणि भाजपला त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवूया. एवढंच या ठिकाणी सांगते. तुम्ही सगळे आलात, तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह मिळाला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण हा उत्साह आपल्याला 7 मे पर्यंत ठेवायचा आहे. एवढं लक्षात ठेवा. घरोघरी जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा आपण सगळे मिळून प्रचार करूयात. आणि 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 आपण म्हणालात की एकदा निवडून जर, पण भाजप आणि काँग्रेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही सुसंस्कृत आहोत. साथ दिली तर 100% शेवटपर्यंत निभावणार आहे. एका बहिणीचं वचन माझ्या सगळ्या उपस्थित भावंडांना देते. एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. आवाज कुणाचा? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.